मला काय घेणं देणं पडलंय, माझ्या घरात सगळं येतंय. शेतकऱ्यांचं काही नुकसान होत असेल तर सांगा ना. आम्ही तर मांसाहारी आहोत. अरे पण मला सांगा, एक जन्मदात्री आई आणि त्याच्या नंतर जर दुसरा कोणी पोचणारा असेल. हॅलो, नमस्ते. आज की नाही बाजारात गेली होती, तिथे एक गंमत झाली. तर थोडस मला एक गोष्ट अशी समजली की म्हटलं त्यावर थोडी चर्चा करूया आणि तुमच्या सोबत चर्चा करूया. तर बाजारातून ही अशी चवळीची भाजी आणलेली आहे. चवळीच्या शेंगा त्या आपल्याला आता करायच्या आहेत. तर हे निवडता निवडता म्हटलं बोलूया. काय झालं, बाजारामध्ये ना मी भाजी घेत होती. तर तिथे भाजी घ्यायला मी उभी होती एका दुकानासमोर. माझ्या बाजूला एक जीन्स टी शर्ट घातलेली मुलगी होती आणि ती भाज्या घेत होती, मी सुद्धा भाज्या घेत होती. तेवढ्यात ना एक वृद्ध महिला आली, म्हातारी बाई आली लंगडत लंगडत. आणि तिने काय केलं की एक 5 रुपयाचा कॉईन काढून दिला. 5 रुपयाचा कॉईन काढून दिला भाजीवाल्याला. आणि भाजीवाल्याला म्हणाली की मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता दे. 5 रुपयात त्याने दिला. तर त्याने कढीपत्ता, कोथिंबीर त्या आजीला दिल्याबरोबर ही जी मुलगी होती ना, जीन्स टी शर्ट घातलेली, तर ती सुद्धा म्हणाली, हमको भी दे दो, हमको भी दे दो, 5 रुपये में उनको पैसे दिया. तर हिंदीत बोलत होती म्हणा ती. तर म्हणे त्या आजीला कसं दिलं, तुम्ही आम्हाला पण द्या, आम्हाला काय एवढ्या भाज्या महाग लावता. तो म्हणाला, अगं ते आजी म्हातारी आहे, तिचं वय झालंय, तर ते नेहमीच गिराईक आहे, देतो तिला. तर नाही नाही, अभी हमको भी देना पडेगा, हमको भी देना पडेगा, बरं का. आणि मग त्याने शेवटी कंटाळून दिलं तिला 5 रुपयाची कोथिंबीर आणि मिरची. तेवढ्यात बाजूला एक बाई उभी होती ना, आली तेवढ्यात. ती म्हणाली, मला 5 रुपयाची मटकी दे, मोड आलेली मटकी. अरे देवा, मी बघतच राहिली, हा काय प्रकार. आणि आम्ही बाजारात जातो तेव्हा बरोबर असं मोजून मापून पैसे नेतो की एवढा खर्च बाजारात गेल्यावर होणार म्हणजे होणारच. कारण आलं एवढं महाग आहे, लिंबू एवढे महाग आहे, भाज्या तर वेगळ्याच. तर ती बाई सुद्धा 5 रुपयाची मोड आलेली मटकी मागायला लागली आणि अडूनच बसली. नाही, मला 5 रुपयाचीच मोड आलेली मटकी पाहिजे. तर मी म्हटलं, अहो ताई, तुम्ही काय खाणार 5 रुपया मोड, ती मटकी किती येणार तुम्हाला. तर म्हणे, अहो ताई, मी काय करणार, त्याच्यात बटाटा घालणार आहे ना, तर आम्ही दोघेच आहोत, तर आम्हाला किती लागते. आता याने दिलंच की त्या आजीला 5 रुपयाचं, त्या मुलीला 5 रुपयाचं. शेवटी त्याने पण तिला दिलं बरं का 5 रुपयाचं. मी काहीच बोलली नाही. पण मला ना खरं सांगू का, नाही आवडलं बरं का हे. काय ते मॉलमध्ये आपण करतो का वस्तूंच्या किमती कमी? अजिबात नाही करत ना. मॉलमध्ये आहे त्या रेट मध्ये घेतो किंवा ऑनलाईन शॉपिंग करतो, आहे त्या रेट मध्ये आपण घेतो की नाही. तर कसं होणार हो. मग मला ना घरी आल्या विचार करत होती ना, तर मला आठवलं की तुकाराम महाराजांचा अभंग, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. काय असतं माहितीये का, मला काय घेणं देणं पडलंय, माझ्या घरात सगळं येतंय, नाही का. मुलांना आयता नाश्ता मिळतो घरात. सकाळी आई उठली, बायको ती स्वयंपाकघरात येते आणि आपला नाश्ता तयार आहे. आपल्याला काय घेणं देणं आहे. परत मलाही काय घेणं देणं आहे, किराणाचं दुकान इथे जवळ असतं, मिळतं सगळं. गहू, तांदूळ, कडधान्य, साखर सगळं मिळतं. मलाही काय घेणं देणं आहे. त्या शेतकऱ्यांचं काही नुकसान होत असेल तर सांगा ना. मी असंच विचार करत होती, खरंच आपल्याला काय घेणं देणं आहे. आपल्याला खायला मिळतंय, एक फोन केला की किराणा मालवाला, दुकानवाला सुद्धा घरात आणून ठेवतो. स्विगीवरून, झोमॅटोवरून सगळं मागवतात, भाज्या सुद्धा घरपोच होतात. आपल्याला काय घेणं देणं आहे त्या भाजीवाल्यांचं आणि त्या शेतकऱ्यांचं, असा एक मनात विचार आला. पण जेवायला बसली तेव्हा तुकाराम महाराजांचा तो अभंग आठवला, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. आता मला सांगा ना, शेतकरी म्हणतात की शेतकरी हा आपल्यासाठी जगाचा पोशिंदा आहे.
हो की नाही? आणि आहेच हो, आहे जगाचा पोशिंदा. तुम्ही विचार करा की जर त्याने नाही पिकवलं तर काय होईल? काय होईल? काही लोक म्हणतात आम्ही तर मांसाहारी आहोत, आम्हाला काय फरक पडत नाही. शाकाहारी लोकांना जास्त प्रॉब्लेम येईल शेतकरीने जर नाही पिकवलं शेतकऱ्याने. अरे पण मला सांगा, जरी तुम्ही मांसाहारी असाल तरी तुम्ही त्या मांसाहारी जेवण बनवण्यासाठी मिरची पावडर टाकता. ती मिरची पावडर कुठून येते? त्या मिरच्या शेतातच उगवतात ना. त्याला जे गरम मसाले लागतात चटकदार होण्यासाठी, ते कुठून येतं? शेतातूनच येतं ना. त्याच्यासाठी तुम्ही खोबरं टाकता, ते कुठून येतं? शेतातूनच येतं. कांदे टोमॅटो टाकता त्या भाजीला, ग्रेव्हीला. काजू कधी करता, काजू टाकता ग्रेव्हीसाठी. कुठून येतो हे सगळं? शेतातूनच येतं की नाही? मग असं म्हणून काय चालणार आहे, आम्ही तर बाबा मांसाहारी, आम्हाला काही त्या शेतकऱ्यांचं घेणं देणं नाही. पण तुम्ही काय ते नुसतं उकडून खाणार आहात? बरं रोटी आहे, चपाती, भाकरी, तांदूळ, हे सुद्धा लागतच की जेवायला. हे सुद्धा त्या शेतातूनच येतं ना. परत आणखीन परत मी अजून काय विचार केला की पहा, आपल्या घरात दूध येतं, ते दूध सुद्धा शेतकरी गाई म्हशी बकरी पाळतो त्याचंच दूध येतं की नाही? आणि त्याच्या जर शेतात चारा पिकला नाही तर त्यांना चारा खायला मिळणार नाही. तर तो ती गाई म्हशी त्या सांभाळणारच नाही ना. मग दूध कसं येणार आपल्याला? दूध कसं मिळणार? मग त्याच्यामुळे ती पाळीव प्राणी तो सांभाळतो, त्याच्यामुळे दूध येतं. बरं त्याच्यानंतर मी काय विचार केला की पक्षी, हे पक्ष्यांना सुद्धा मी आमच्या ना खिडकीत एकदा कबुतरांनी पिल्लं घातली होती, त्यांचे छोटे छोटे पिल्लं होती. तर हे सगळे पक्षी काय करतात माहिती का? त्यांच्या पिल्लांना ना छोट्या छोट्या आळ्या छोट्या छोट्या सुरुवातीला आळ्याच देतात. तर ह्या आळ्या त्यांना कुठून मिळतात? झाडावरती, शेतात कुठे पिकावरती आळ्या पिकावर रोग पडतो त्यावेळेस त्या आळ्या वगैरे असतात. त्या आळ्या झाडावरच्या किंवा झाडाचे छोटे छोटे कोंब, तर ह्या गोष्टींवर ते पक्षी जिवंत असतात. आणि त्यांना जे काही कोणी ज्वारी बाजरी कडधान्य खायला घालत असतील त्याच्यावर हे पक्षी जिवंत असतात. म्हणजे शेतकऱ्याने शेत नाही पिकवलं तर ते पाळीव प्राणी सुद्धा नसणार, मग आपल्या घरात दूध पण येणार नाही. पुन्हा त्या पाळीव प्राण्यांवर काही पक्षी अवलंबून असतात. बघा त्या गायीच्या पाठीवर, बैलाच्या म्हशीच्या पाठीवर कधी कधी कावळा किंवा तो असा चोचीवाला तो वेगळा बगळ्यासारखा असतो तो पक्षी बसलेला असतो. कावळा बसलेला दिसतो, टिटवी बसलेली दिसते, चिमण्या, ह्या सगळ्या पक्षी ना त्या गाई म्हशी बैलाच्या पाठीवर बसतात आणि त्यांच्या त्वचेमध्ये छोटे छोटे किडे झालेले असतात ना, ते किडे ते टोचून टोचून खात असतात. म्हणजे हे एवढे एकमेकांवर डिपेंड असतात. सगळी सृष्टी जी आहे ना, ती सगळी सृष्टी एकमेकांवर डिपेंड आहे. आणि आपल्याला जे घरात कोणती वस्तू खाण्याची आहे जी शेतातून येत नाही, विचार केला तर सगळ्याच गोष्टी शेतातून येतात. अगदी मसाल्यांपासून, ग्रेव्ही मध्ये जे साहित्य लागतं त्यापासून, तर चहा करतो त्या चहाला लागणारी साखर, चहा पावडर आणि दूध सगळं शेतातून येतंय. मग आता तुम्ही सांगा, खरंच कधी कधी काय होतं माहितीये, एखाद्या वर्षी पाऊस इतका पडतो का पिकाचं नुकसान होऊन जातं. म्हणजे त्यावेळेस ओला दुष्काळ असतो. कधी कधी पाऊसच कमी पडतो. पाऊस कमी पडल्यामुळे काय होतं, पिकं जळून जातात आणि तेव्हाही शेतकऱ्याचं नुकसान होतं. आतापर्यंतचा माझा अनुभव आहे ना की साधारण 3 वर्षातून एखाद वर्ष ना शेतकऱ्याला चांगलं पीक साधलं जातं बरं का. 3 ते 4 वर्षातून एकदा त्याला जसा हवा तसा त्या प्रमाणशीर पाऊस पडतो ना, तेव्हा त्याचं पीक साधलं जातं. बाकीचे 1-2 वर्ष तर त्याची अशीच जातात, कधी ओला दुष्काळ कधी सुका दुष्काळ. आणि आपण त्याचीच काळजी करत नाही. आपल्याला त्याची जाणीव झाली पाहिजे आणि थोडी जनजागृती झाली पाहिजे की आपण मॉलमध्ये कितीला घेतो वस्तू आणि तीच वस्तू आपण शेतकऱ्याकडून किंवा भाजीवाल्या दुकानातून किती कमी याला घेतो ती वस्तू. तर जर आपण भाजीवाल्याने मागितले तेवढ्याला जर आपण ती वस्तू पैसे दिले तर तो भाजीवाला सुद्धा शेतकऱ्याला पैसे देईल की नाही? वृक्षवल्ली आम्हा सोयरे सगळे सोयरे. एक वेळ ना
रक्ताची नाती सोडून जातात. ठराविक कालावधीनंतर रक्ताची नाती दुरावतात. पण ही झाडं, झुडपं, भाजीपाला, हे अन्नधान्य आहे ना, ते जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आपल्यापासून कधी दुरावत नाही. जसे जन्माला आलो तसं त्या अन्नावर आपण पोचत आहोत. म्हणजे आपल्याला एक जन्मदात्री आई आणि त्याच्या नंतर जो दुसरा कोणी पोचणारा असेल तर तो शेतकरी आहे. त्याने जे अन्नधान्य पिकवले त्याच्यावर आपण जगतोय. तर हे असं की एक आपण खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे म्हणतात ना, तर त्याची काळजी करणं, शेतकऱ्याची काळजी करणं, शेतकऱ्याला योग्य दर देणं, त्याला योग्य भाव देणं, त्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगणं, हे आपल्याला जमलं पाहिजे. अहो, सैनिक आणि शेतकरी ह्या दोन गोष्टींवर मला वाटतं देश सुरक्षित आणि चालत असेल. सैनिकांमुळे देश सुरक्षित असतो. मग जेवढ्या सैनिकांना आपण रिस्पेक्ट देतो ना, तेवढंच इकडे आपल्याला शेतकऱ्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे. त्यांना सलाम केला पाहिजे की त्यांच्यामुळे आपलं संपूर्ण देशाचं पोट भरते, एवढ्या लोकसंख्येचं. तर खरंच पुन्हा एकदा असं शेतकऱ्यांसाठी विषय हा ब्लॉग बनवावा असं वाटलं. तर यापुढेही तुम्ही ती जनजागृती करा की शेतकऱ्याला आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्याला योग्य मोबदला मिळेल असं आपण त्या पद्धतीने व्यवहार केला पाहिजे बाजारात गेल्यावर. कसा वाटला आजचा ब्लॉग सांगा. तुमच्याही काही सूचना असतील तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं. मी जो आजचा विषय बोलली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तर तुम्ही तुमची मतं मला सांगा. माझ्याही ज्ञानामध्ये काहीतरी भर पडेल.